आजवर मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकत आले ना, पण आता माझं घरी जाणं जास्त महत्वाचं आहे, कारण अमृता बहिणींना बघायला मुलगा येणार आहे. काय? अमृताला बघायला मुलगा येणार आहे? नक्की? हो, म्हणून मला जावं लागेल. या तिलोत्तमाचं डोकं बिकं फिरलंय काय? काय चाललंय हे? ठीक आहे, जा. आत्ता सोडतीये, पण उद्या वेळेवर रियाजला यायचंस. आणि हो, घरी जाऊनही रियाज थांबवायचा नाहीस. कार्यक्रम असा तोंडावर येऊन ठेपलाय, कळतंय ना? हो तारा मॅडम. ए, तिला कुठे घेऊन जातेस? तू बस. हा ड्रेस किरणला नाही, साडी बघूया आपण. किरणला साडी. सावली वहिनी. हा सावली वहिनी. बबलू दादा, तुम्ही भैरवी माईंच्या घराच्या आसपास असाल तर प्लीज मला घ्यायला याल का? हा, जवळच आहे मी. आलो. हो. आज जेवताना अमृता जरा लॉस्ट वाटत होती. म्हणजे तू एवढं स्थळ आणलंस तिच्यासाठी. अगदी त्यांनी लगेच पसंतही केलं अमृताला, पण ती काही विशेष खुश वाटत नव्हती. नवीन नवरी नाहीये ना ती, अशी कशी खुश दिसेल ती? शिवाय तिचा नवरा तिच्याशी जे वागला, तिचा ज्या पद्धतीने विश्वासघात केलाय, ते सगळं राहून राहून तिला आठवतच असेल ना. आणि त्यांनी जर का हे सगळं केलं नसतं तर आपल्यावर ही वेळ आली असती का? तिच्यासाठी स्थळ आणा, तिचं लग्न जमवा. तिलोत्तमा, पण तिचा नवरा आपला मुलगा आहे. तुमचा असेल, तो माझा मुलगा नाहीये. त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. अगं, असं नाकारून कसं चालेल तिलोत्तमा? रक्ताचं नातं येते. तुम्हाला पटलं त्यांनी जे काही केलं ते? नाही ना. मग एवढी का वकिली करते त्याची? अगं, वकील नाही करत आहे, फक्त सत्य परिस्थितीची जाणीव करून देते. ते काही नाही. बघू आता, अमृता आणि अनिकेतची जर का पत्रिका जुळली की चांगलासा मुहूर्त काढते आणि दोघांचं लग्न लावून देते. ठीक आहे, पण तू अमृताला विचारून करतेस ना सगळं? तुम्हाला असं का वाटत असेल हे सगळं मी अमृताला न विचारता करते? नाही, पण म्हणजे अमृताचा होकार आहे या सगळ्याला. होकारच आहे, कारण असं तोंडी काही नाही वगैरे म्हणाली नाही ती, म्हणजे होकारच ना. ठीक आहे, जे काय करशील ते फक्त विचारपूर्वक कर, एवढंच. करते, सगळं काही विचारपूर्वकच करते. तुम्ही नका काळजी करू. शेवटी आपलंच नाणं खोटं ठरलं ना. त्यात अमृताची बिचारीची काय चूक? तिने तिचं उरलेलं आयुष्य असं घालवायचं एकटीनं बरोबर वाटते तुम्हाला? पण खरंच जर हे सगळं करायचं झालं तर अमृता आणि राजकुमारचा रीतसर घटस्फोट घडवून द्यावा लागेल. कारण उद्या राजकुमारने ऑब्जेक्शन घेतलं तर आपण सगळे गोतात येऊ. नाही होणार असं. नाही, म्हणजे डिवोर्स वगैरे झालं पाहिजे हे कळतंय मला, पण मी राजकुमारच्या समोर जाणार नाही. त्याला आपण डिवोर्स पेपर्स पाठवून देऊया, त्याच्यावरती सह्या कशा घ्यायच्या तर तुम्ही बघा. अगं प्लीज, अमृतासाठी एवढं करावंच लागेल आपल्याला. अगं तिलोत्तमा, प्लीज. अमृताबाईनी, शांत होतो आधी. काय झालं मला सांग. सारंग, अरे हे सगळं इतकं अचानक सुरू झालंय, मी कसा काय निर्णय घेऊ सांग ना. वहिनी, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि तो तुम्हालाच घ्यावा लागेल. कारण एकीकडे तिलोत्तमा मॅडमने जे स्थळ सुचवलंय ते खूप चांगलं आहे, आणि दुसरीकडे राजकुमार सर सुधारतायत. तुम्हाला सांगू का, यांचं स्थळ जेव्हा आलं होतं तेव्हा असंच वाटलं होतं. सगळं खूप छान आहे, मोठं कुटुंब आहे, एवढा मोठा बिझनेस आहे, घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे, मी मेंदळे घरातली सून होणार. पण काय झालं शेवटी, एखादी शिक्षा भोगावी तसा केलाय मी माझा संसार. आणि मला सांग, आता जे स्थळ आलंय त्याच्याबरोबर असं काही होणार नाही कशावरून? जर उलट झालं तर, म्हणजे या घरात राजकुमार दादा जे तुला प्रेम नाही देऊ शकला ते कदाचित त्या घरात जाऊन तुला मिळू शकतं. राजकुमार सर पण हेच बोलले. काय?
कधी? तू तू भेटली होतीस त्यांना? हो. का कोणास ठाऊक मला खरंच असं वाटतं की राजकुमार सर सुधारलेत. आता तर अजूनच गोंधळ झालाय माझा. खरं सांगते, माझी ना खूप खूप घाई होते. कसं थांबवू मी आईंना, कसं समजवू त्यांना, मला नाही कळत आहे. थांब थांब थांब, एक मिनिट थांब. हे बघ, मला फक्त या प्रश्नाचं उत्तर दे. तुला हे लग्न करायचं आहे की नाही? सारंग, हा निर्णय मला घेता आला असता तर मी ते का आले असते. पण पण घाई होते एवढं मात्र खरं. मग तू काळजी नको करू, मी आईशी बोलतो. आईला मी सांगतो की अमृता वहिनीला आपण थोडासा वेळ देऊयात विचार करण्यासाठी. खरंच बोलशील? खूप बरं होईल तू बोलला असतं सारंग. मी बोलेन. मला खूप भीती वाटते त्यांची. माझी हिंमतच होत नाही त्यांच्यासमोर काही बोलायची. मी आता अजिबात काळजी करू नका. सारंग सर म्हणालेत ना ते तिलोत्तमा मॅडमशी बोलतील. आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना, तुमच्या निर्णयाला आम्हा दोघांचा पाठिंबा असेल.